अध्याय 46 निपात रक्तबीजाचा। भैरव कात्यायनीचा धावा करू लागला. देवांच्या दर्पाचे हरण करणारी, भक्तांना अभिष्ट देणारी, हे जगदंबे कात्यायनी देवी माझे रक्षण कर. भैरवाची प्रार्थना ऐकून कात्यायनी तिच्या 9 कोटी सख्यांसह आली. कात्यायनी आणि रक्तबीज यांच्यात घनघोर युद्ध झाले. युद्ध सुरू असताना कात्यायनीची रक्तबीजाने अवहेलना केली. कात्यायनी त्यावर मंद हसली आणि म्हणाली, मूढा दैत्या, जी ब्रह्मांड व्यापून एकरूपा आहे अशी या लोकात मी एकच आहे. माझी अवहेलना करू नकोस. मी एकटी तुला ठार मारू शकते. तिने आपला प्रचंड जबडा पसरला. रक्तबीजाची सगळी सेना तिच्या मुखात गेली. जर तुझ्या शक्ती असेल तर माझ्या एकटीशी लढत दे. विनाशकाले विपरीत बुद्धी. रक्तबीजाला या आदिशक्तीला ओळखता आले नाही. तो गर्जना करत पुढे सरसावला. विलक्षण पराक्रमाने तिने त्याचा वध केला. देवांना आनंद झाला. त्याने स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. अमृतकुंडातील जलाने कात्यायनीने देवांना जिवंत केले. नंतर कात्यायनी भैरवासह तेथेच राहिली. ती भैरवास म्हणाली, भैरवा, तू माझ्यासह येथेच राहा. जो मनोभावे तुझी पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण कर. अगस्ती मुनी वदले, कांते, नवरात्रात जे लोक या ठिकाणी तपश्चर्या करतात त्यांचे इहलोकात व परलोकात कल्याण होते. परशुरामाने क्षत्रियांचा वध केला होता. त्या पातकांचा परिहार करण्यासाठी त्याने अमृतकुंडात स्नान केले. कात्यायनी व भैरव यांची पूजा केली. देवी परशुरामास म्हणाली, तू या कुंडात तुझ्या नावाचे तीर्थ निर्माण कर. ते ऐकून त्याने स्वतःच्या नावाचे रामतीर्थ निर्माण केले. त्याचे क्षत्रिय वधाचे पाप नष्ट झाले.